कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय संत वामन भाऊ महाराज की जय संत भगवान बाबा की जय संत भीष्म महाराज की जय तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे भाव बळे आकळे एरवे ना कळे करतळे आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण निधले संपूर्ण माझे हाती हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करिसी जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालत आलेली हरिपाठ ही प्रवचन रूपी मालिका या प्रवचन मालिकेतील आजचा हा 12व्या क्रमांकाचा अभंग तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी मागच्या सोमवारी हरि उच्चारणानंत पापराशी अभंग झाला हरिपाठाच्या प्रत्येक अभंगामध्ये एक विशेष गमक आहे प्रत्येक अभंगामध्ये आणि ते वेगवेगळं असं ह्या सूत्रग्रंथ असल्यामुळं ते रहस्य लवकर सामान्य साधकाच्या लक्षात येत नाही प्रत्येक अभंगामध्ये काहीतरी गमक आहे म्हणून आज पौर्णिमा तिथी आहे आज या कार्तिक मासातली ही पौर्णिमा म्हणजे पंढरपूर तीर्थक्षेत्रातला काला आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गोज पांडुरंग आषाढी आणि कार्तिकीला जे भगवत भक्त वैष्णव भक्त वारकरी विशेषतः पांडुरंगाच्या भेटीला जात असतात आणि आषाढ महिन्यापासून कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत एकादशीपर्यंत देव हे निद्रिस्त असतात म्हणून या एकादशीला देवउठ एकादशी असं सुद्धा म्हणतात आणि आजची ही पौर्णिमा म्हणजे पूर्णतिथी तुळशी विवाहाचा आजचा हा शेवटचा दिवस कारण द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह होत असतात
आणि आजच्या ह्या पूर्णतिथीला एक महान साधू, भगवान बाबाच्या परंपरेतील भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भीमसेन महाराज यांची पुण्यतिथी आज त्यांचा निर्वाण दिवस आहे. आणि आमच्या महाराजांनी माझ्या सहज लक्षात आणून दिलं, म्हणजे मी त्यांचा शिष्य असल्यामुळं लक्षात नाही असं नाही, पण त्यांनी फोन केल्यामुळं मग असं मनामध्ये आलं की फोटो घेऊन जाऊ बाबांचा, म्हणून आज बाबांचा फोटो या ठिकाणी ठेवलेला आहे. दांडेकर मामाचे जे शिष्य होते बंकट स्वामी, त्यांच्याच कोळ घराण्यातले किंवा बंकट स्वामीचेच पुतण्या न असे भीमसेन महाराज आणि मामासाहेबांचे ते पटशिष्य. मामासाहेबाच्या कीर्तनात भीमसेन महाराज पखावज वाजवायचे. एकदा धूम फुटला चालू कीर्तनामध्ये, मग शाहीपुडीवर ते पखवाज वाजत राहिले आणि चोपदाराला इशारा केला, त्यांनी दुसरा पखवाज स्वरात लावून आणून दिला आणि ते उभा राहून त्या घोडीवर पखवाज ठेवून वाजवायची संप्रदायाची परंपरा. कीर्तनामध्ये व्यत्यय न येता पखवाज बदली केला. कीर्तन संपल्यानंतर मामासाहेब बोलले, असा खेळ या असावा लागतो तेव्हा खेळ होतो. म्हणून त्यांचं फार वारकरी संप्रदायामध्ये मोलाचं कार्य आहे. भगवानगडाचं महंत होण्या अगोदर त्यांनी नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यात संप्रदायाची खूप सेवा केली. आजही त्या भागात भीमसेन महाराजांचे भरपूर शिष्य मंडळी आहेत. त्यांनी तिकडून निवृत्तीनाथाची यात्रा भरते, तिथं दिंडी सोहळा चालू केला होता. आजही ते दिंडी सोहळा चालतो. आणि नंतरच्या काळात भगवान बाबाच्या नंतर भगवानगडाची धुरा त्यांनी सांभाळली. संप्रदायाचे एक थोर साधू आणि त्यांची ती आचरणशीलता, संप्रदायाचे नियमावली, म्हणजे ते वारकरी संप्रदायात जे जोग महाराज संस्थेतले जे महान महान साधू आज आहेत, भविष्यात पुढे होतील. म्हणून मी ज्यांच्या हातून गळ्यात माळ घातली, ज्यांच्याकडून गुरु दीक्षा घेतली, असे आमचे गुरुवर्य भीमसेन महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. म्हणून त्यांना प्रेमपूर्वक अभिवादन करून सेवेकडे वळतो. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी. सिद्धी म्हटलं की अष्टमहासिद्धी सामान्य जीवांच्या लक्षात येतात, पण या अभंगामध्ये ज्ञानोबाने सिद्धी कशाला म्हटलंय? अष्टमहासिद्धीला सिद्धी नाही म्हटलं, कारण शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती, म्हणजे त्यांच्या हातात संपूर्ण जे फळ दिलं त्याचं चिंतन आपण पाहणारच आहोत. पण सिद्धी म्हणजे या ठिकाणी आत्मसिद्धी ही ज्ञानोबरायला अभिप्रेत आहे, ज्याला मोक्षसिद्धी किंवा पुरुषार्थ सिद्धी म्हटले. म्हणून वैराग्य सिद्धी, आत्मसिद्धी म्हणजे सिद्धी फक्त अष्टमहासिद्धी म्हणजे सिद्धी असं नाही. हे भगवत तत्व प्राप्त करण्याला सुद्धा सिद्धी म्हटलंय. तो आत्मानंद प्राप्त होण्यासाठी ज्ञानोबरा या अभंगात म्हणतात, तीर्थव्रत नेम. तीर्थाच्या ठिकाणी ठराविक दिवशी सातत्याने जाणं असं व्रत घेणारे जे साधक असतात त्यांना आपण महाराष्ट्रामध्ये वारकरी म्हणतो. आणि ते व्रत आयुष्यभर ते चालवत असतात. मग आयुष्यभर ते व्रत करून जर आत्मसिद्धी प्राप्त होत नसेल, मोक्षसिद्धी प्राप्त होत नसेल, तर नेमकं त्या साधकाचं काय चुकतंय हे वर्म साधकाच्या हाती देण्यासाठी ज्ञानोबराय सांगतात, तीर्थव्रत नेम तो करतोस हे ठीक आहे, पण भावे विन सिद्धी. भाव नसेल म्हणजे याचा अर्थ त्या साधकाच्या ठिकाणी भाव नाही का? भाव याचा दुसरा अर्थ असा होतो प्रेम. मग त्या तीर्थाच्या ठिकाणी ते साधकाचं प्रेम आहे, म्हणून त्या तीर्थाचा तो व्रत तो नियम स्वतः चालवत असतो. परंतु त्या भावाचं त्या प्रेमाचं बळ किती असावं याच्या काही मर्यादा आहेत. मग सामान्य भाव असेल, सामान्य प्रेम असेल तर फळ सुद्धा सामान्यच मिळेल. नाथबाबा सांगतात, भावे जैसा तैसा हरे.
कारण जसा साधकाचा भाव आहे तसाच भगवंत त्याला प्राप्त होतो. म्हणून त्या भगवंताच्या ठिकाणी तीर्थाच्या ठिकाणी आपला भाव कसा आहे. एरवी असं म्हटलंय, तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. साधूच्या चरणावर गुरुच्या चरणावर सर्व तीर्थे असतात. ज्ञानोबाराज म्हणतात, सकळई तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी दे माझ्या मना. स्वतःच्या मनाला उपदेश करतात, निवृत्तीनाथाच्या चरणावर सर्व तीर्थ आहेत, त्याच ठिकाणी तो स्थिर हो. आणि म्हणून भावाचं बळ इतर जे साधनं आहेत शास्त्रामध्ये सांगितलेले, यज्ञ यागादी कर्म आहेत, योग कर्म आहे, ज्ञान मार्ग आहे, वेगवेगळ्या मार्गाने जरी गेलं तरी भावाशिवाय भाव बळे आकळे एरवे ना कळे. भावाशिवाय देव प्राप्त होत नाही. एरवी तीर्थव्रत केल्याने अभिमान प्राप्त होतो. काही वेगवेगळे तीर्थाच्या यात्रा करतात तपतीर्थाटयाने अभिमानाची प्राप्ती असं तुकोबराय म्हणतात. मग अभिमान प्राप्त होतो आणि लोक भूषणाने सांगतात, मी गया केली, मी रामेश्वर केलं, मी सगळ्या तीर्थाचे नावं सांगत असतात. गंगाद्वार केलं, हरिद्वार केलं, का जगन्नाथपुरी केलं, वाराणसी केलं. आणि असे भाव सांगत असताना नकळत त्यांच्या ठिकाणी अभिमान तयार होतो, याचं त्यांना भान राहत नाही. म्हणून भगवंताच्या ठिकाणी किती भाव असावा हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि भावाशिवाय देव प्राप्त होत नाही. जसा तळ हातावर आवळ्याचं उदाहरण दिले, करतळी आवळे तै सहारी. म्हणजे हा उदाहरण का दिलं याचं चिंतन आपण पाहणार आहोत. म्हणून पारियाचा रवा, पारा जो असतो तो जमिनीतून प्राप्त करण्यासाठी किंवा जमिनीवर जर पडला तर तो परत प्राप्त करण्यासाठी खूप सायास करावे लागतात. तसे तुम्ही सुद्धा भावाशिवाय केलेले सायास हे प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊ नयेत याच्यासाठी ज्ञानोबाराय साधकाला जागे करतात. आणि शेवटी ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. निवृत्ती म्हटलंय पण गुरुदेवाच्या नामाच्या पुढे निर्गुण ही उपाधी का लावली, यातलं रहस्य आपण पुढे पाहू. म्हणून तो परमात्मा असताना गुणातीत आहे. निर्गुण म्हणजे ज्याच्या ठिकाणी गुण नाही, असा गुणरहित असणारा गुणातीत परमात्मा आहे. तो माझ्या तळ हातावर निवृत्तीनाथाने दिला. स्वतःचा अनुभव मला ती आत्मसिद्धी प्राप्त झाली. कशामुळे झाली? भावानेच झाली. म्हणून या आजच्या अभंगामध्ये भाव हा महत्वाचा आहे. भावाला दुसरं नाव आहे प्रेम. आता एखादी जर स्त्री आहे, तिला मूलच झालं नाही आणि वृद्धापकाळात मूल झालं, मग त्या मुलावर तिचं किती प्रेम असतं. तिच्या अंतःकरणातलं संपूर्ण भाव प्रेम त्या मुलाच्या ठिकाणी असतो. लग्न झाल्यानंतर तिचा प्रेम कुणावर असतं? पतीवर. पतीच्या ठिकाणी भाव आहे. पण मुलं झाल्यानंतर स्त्री जेव्हा आई होती तेव्हा तो भाव तिचा मुलाकडे जातो. मग तिचा मुख्य भाव असतो मुलं. आणि इतका भाव असतो की जीवापेक्षा जास्त भाव असतो. एखादी गाय असते, मुक प्राणी गाय, आणि जंगलामध्ये हिंस्र प्राणी वाघ जर हल्ला करत असेल तिच्या बछड्यावरती, तर ती गाय आपल्या प्राणाच्या भीतीने पळून न जाता त्या बछड्याला वाचवण्यासाठी त्या वाघावर हल्ला करते. म्हणजे स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त भाव, जास्त प्रेम तिचं आपल्या बालकावर असतं. तसं मातेचं सुद्धा आपल्या स्वतःपेक्षा आपल्या बालकावर जास्त प्रेम असतं. असं प्रेम ज्या भक्ताचं भगवंतावर आहे, असा भाव भगवंताच्या ठिकाणी ज्याचा आहे, अशाच साधकाला भगवंताची प्राप्ती होते. एरवी तीर्थाच्या ठिकाणी जाणारे प्रत्येक जण साधक, आता आपण आळंदी पंढरीच्या ठिकाणी, वाराणसी असेल, कुंभमेळा असेल, हरिनाम सप्ताह असतील, प्रत्येक ठिकाणी साधकांची रेलचेल असते, गर्दी असते, पण प्रत्येकाचा भाव सारखा असू शकत नाही. म्हणून तो भगवंत
तुकोबाराय म्हणतात, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. प्रभू एवढा म्हणण्यामध्ये तो किती व्यापक आहे. संपूर्ण विश्वाला गवसणी घातली, नवे नवे सर्व विश्व ज्याच्या हृदयामध्ये सामावलंय असा जो भगवंत आहे, त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवण्यासाठी तुका म्हणे तेथे भावाची कारण, भावाने त्याला हृदयात साठवता येतं. संत मीराबाईने त्या भगवान कृष्णाला आपल्या हृदयात साठवलं. म्हणजे बालपणीच तिने अशी एक नवरदेवाची वरात जाताना पाहिली आणि आईला विचारलं, आई हे काय? म्हणजे तो नवरदेव घोड्यावर बसून चाललाय, त्याची वरात चाललेली आहे, त्याचा लग्न सोहळा आहे. म्हणजे असं प्रत्येक माणसाला ह्या ठिकाणी असं वरात निघते का? म्हणले हो. म्हणजे माझा पण विवाह होणार? म्हणले विवाह होणार. म्हणले माझं लग्न कुणाबरोबर होणार? म्हणले कृष्णाबरोबर. मग कृष्ण जर माझा पती आहे, तो माझा पती मला पाहिजे. हट्ट धरला. आणि राजकुमारी आहे, कन्या आहे, म्हणून आईने तिला एक कृष्ण मूर्ती दिली आणि आयुष्यभर त्या मूर्तीला कांत भावाने, पती भावाने त्याची सेवा केली. इतकी सेवा केली, राजवैभवाचा त्याग केला. आणि जेव्हा घरच्यांनी आपली समाजामध्ये प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून जबरदस्तीने मीराबाईचा विवाह केला. तर राजकन्याचा विवाह सामान्य कुटुंबात थोडा होणार आहे, चांगल्या कुटुंबातच होणार. पण तिने सांगितलं, माझा विवाह बालपणीच कृष्णाबरोबर झालेला आहे आणि भगवान कृष्णाला सोडून मी इतरांना वरू शकत नाही. आणि एवढी तिची तपश्चर्या होती की ज्याच्याबरोबर विवाह झाला तो तिच्या अंगाला स्पर्श सुद्धा करू शकत नव्हता. ती तपश्चर्या होती, ती एकनिष्ठता होती, तो तिच्या अंतःकरणातला भाव होता. मीराबाई जेव्हा भगवंताचं गुणगान गायची, भजन गायची, इतकी भाव विभोर होऊन विधेय अवस्थेत जाऊन भजन गायची की तिच्या गायनाची दूरवर ख्याती पोहोचली होती. दिल्लीचा बादशाह तिचं गायन ऐकायला राजस्थानमध्ये येतो. त्या राजमालात त्याला जाऊन गायन ऐकायचंय म्हणून राजा होऊन, बादशाह होऊन मला जाता येणार नाही. मग संन्यासाचं रूप धारण करून दिल्लीचा बादशाह मीराबाईचं भजन ऐकण्यासाठी आला. आणि तिचं भजन ऐकून इतका तो प्रभावित झाला, स्वतःच्या गळ्यातला नवरत्नाचा हार तिने मीराबाईला समर्पित केला आणि निघून गेला. पण तो साधू वेशातला बादशाह निघून गेल्यानंतर चर्चा चालू झाली, साधूच्या ठिकाणी नवरत्नाचा हार असू शकत नाही. कारण साधूच्या ठिकाणी धनाची अपेक्षा नसते, लालसा नसते. आणि साधू गळ्यात नवरत्नाचा हार नाही. साधूच्या गळ्यात काय असतं? रुद्राक्षाची माळा असते, तुळशीची माळा असते. आणि मग हा साधू वेशात आलेला कोण असू शकतो? म्हणले त्या साधूचा शोध करा. राजाचे सेवक त्या साधूचा शोध करा. तो साधू थोडाच भेटणार होता, कारण त्याची सगळी तयारी होती अगोदरच, त्याचं सगळं नियोजन ठरलं होतं. त्या राजमालापासून थोडे अंतरावर गेले होते, त्याच्यासाठी घोडे स्वार होते तयार, आणि त्या घोड्यावर बसून तो कधीच निघून गेला. आणि नंतर कळाला दिल्लीचा बादशाह मीराबाईचं भजन ऐकण्यासाठी येतो. आळंदीमध्ये आमच्या हैबत बाबांनी गळ्यात विणा घेऊन, पायात घुंगर बांधून, हातात चिपळ्या घेऊन ज्ञानोबरायाच्या समोर जेव्हा भजन करायचं विठ्ठलाचं, ज्ञानोबरायाची समाधी डोलायची महाराज. त्या हैबत बाबा एक सरसेनापती होते आणि उत्तर भारतातून महाराष्ट्रात येत असताना सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये भिल्लाच्या एका टोळीने त्यांना अडवलं आणि ते त्यांच्याबरोबर युद्ध करताना पराजित झाले आणि त्यांना एका गुहेमध्ये कोंडून ठेवलं. आणि गुहेच्या द्वाराशी एक भली मोठी शिळा त्या भिल्लाच्या टोळीने अशी त्या गुहेच्या तोंडाशी बसवली की यांना बाहेर जाता येऊ नये.
आतून त्यांनी ताकद लावून ती शिळा हटवण्याचा प्रयत्न केला, पण शिळाच खूप मोठी असल्यामुळे त्यांना शिळा हटवण्यात अपयश आलं. आणि ते सरसेनापती असल्यामुळे ते चिंतन करू लागले, याच्यातून जाण्यासाठी काय मार्ग करता येईल. स्वतःच्या बळाचा उपयोग होत नाही. मग चिंतन करता करता त्या हैबत बाबांनी ज्ञानोबारायाचं स्मरण झालं आणि ज्ञानोबारायाला सांगितलं, हात जोडले, ज्ञानोबाराय आता माझा शेवटच ह्या गुहेत होणार आहे, अन्न पाण्याविना. मग उरलेल्या आयुष्यात तर तुझी सेवा माझ्याकडून घडत असेल, तू जर मला या गुहेतून बाहेर काढशील तर उरलेलं आयुष्य तुमच्यासाठी समर्पित. आणि सकाळी उठले तर ती शिळा थोडी बाजूला, एवढी बाजूला गेली होती की त्या मधल्या फटीतून हे बाहेर निघू शकत होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, माझ्या ज्ञानोबारायाने मला मार्ग दिला. सातारा जिल्ह्यात हैबत बाबांचं गाव होतं, पण आळंदीला ज्ञानोबारायाचं दर्शन घेतलं, तिथून गावाला गेलेच नाही ते. आणि हैबत बाबांनीच माऊलीची पालखी चालू केली पंढरपूरला. असे अनेक भक्तांचे उदाहरण आपल्या समोर सांगता येतील की भावाचं बळ कसं असतं. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होती, त्या ठिकाणी सुद्धा भावच आहे. ज्ञानोबारायांनी चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. काय केलं ज्ञानोबारायांनी? काय नाही, विठ्ठलाला हात जोडले, स्मरण केलं आणि भिंतीला आज्ञा केली. अरे तू चराचरात व्याप्त आहेस, मग या भिंतीत तू नाही का? मग आता चांगदेवाचा गर्व हरण करण्यासाठी ती भिंत सुद्धा चालू लागली. हा सुद्धा त्या भावाचा, त्या प्रेमाचा, भक्तीचा चमत्कार आहे. अनेक कल्पापर्यंत ज्ञानोबारायाने सुद्धा साधना केली, म्हणून गीतेवर त्यांना भाष्य करता आलं. म्हणून आपले सुद्धा अनंत जन्म झालेत आणि पुढे अनंत काळपर्यंत आत्मा हा कधीच मरत नाही. म्हणून अनंत काळापर्यंत आपण पण त्या भगवंताबरोबर असणारच आहोत. म्हणून हा दिव्य भाव धारण करून जेव्हा आपण तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्यत्व सकळ, त्या भगवंताचं, त्या गुरुचं जर आपण स्मरण केलं, त्यांची अर्थ भावनेने, अंत समर्पित भावाने त्यांची सेवा केली, तर तो भगवंत आपल्या हृदयात येतो. एक वेळ भानुबिंबी नसे, नाही का? त्याशी सानप महाराजांनी प्रवचनात सांगितलं, मी एक वेळ सूर्याच्या बिंबामध्ये नसेल, कारण माझ्या प्रकाशाने सूर्य प्रकाशित होतो. कदाचित मी तिथे नसेल, वेळेक वैकुंठी नसेल, कारण वैकुंठ भगवंताचं मुख्य स्थान आहे, पण तिथे कदाचित मी नसेल. मग देवा तुम्ही असणार कुठे? परियोग्यांचे मानसे उमरडोनी जाये, योग्यांच्या हृदय मंदिरात ते प्रेम भाव आणि अखंड माझं स्मरण पाहून माझं प्रेम इतकं उमरडून येतं, उचंबळून येतं की मला वैकुंठात राहत नाही. म्हणून एक अभंग आपण नेहमी म्हणतो, ज्या सुखा कारणे देव वेडावला. तो का वेडावला? तो भाव आहे. त्या संताच्या हृदय मंदिरातलं भावाचं जे बळ आहे ना, ते भगवंताला खेचून आणतं आपल्या हृदयामध्ये. असं भावबळ साधकाच्या ठिकाणी असल्याशिवाय तुमचं व्रत वैकल्य फलद्रूप होत नाही. अनेक व्रत केली जातात, पण प्रत्येक व्रत जर संपन्न झाल्यानंतर त्याचं फळ प्रत्येकाला प्राप्त होतच असं नाही. याचं कारण आहे, काय कमी पडलं? व्रत करण्यामध्ये तुम्ही कमी नाही पडला, अंतःकरणातला भाव कमी पडला. अंतःकरणातलं प्रेम, कुठेतरी आपलं प्रेम विखुरलंय. पत्नीमध्ये आहे, पतीमध्ये आहे, मुलामध्ये आहे, संसारामध्ये आहे, धनामध्ये आहे, विषयामध्ये आहे. अनेक ठिकाणी जर आपल्या हृदयातलं प्रेम छिन्न विच्छिन्न होऊन जर विस्तीर्ण होत असेल, उरले ते देवा तुम्हा समर्पण, थोडं फार भाव त्याच्या ठिकाणी अर्पण करायचं. देवा आता मला वेळ नाही,
आळंदीच्या वारीला आपण एकादशीला जातो, द्वादशीला जातो, पण त्रयोदशीला समाधी सोहळ्याला थांबायला वेळ नाही. मग ज्या विषयाला आपण मुख्य महत्व देतो त्या ठिकाणी आपला भाव अडकलेला आहे. मग ज्याच्यामध्ये आपलं हित आहे, जन्मजन्मीचे बंधन ज्याच्यामुळे सुटणार आहेत, त्या ठिकाणी आपला भाव समर्पित असणं गरजेचं आहे. म्हणून भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळे आवळे तैसा हरी. करतळे आवळे, आवळ्याचं उदाहरण का दिलं? फार विलक्षण आहे, जरा लक्ष देऊन ऐका. आवळा गोल असतो आणि तळ हातावर जर धारण जर केला, हात जर हल्ला तर तो आवळा हातावर राहणार नाही, राहणार. मग हात कसा पाहिजे? स्थिर पाहिजे. तसं तो हात स्थिर झाल्यानंतर तो आवळा स्पष्टपणे आपल्याला हातावर दिसेल, तो तिथे स्थिर राहील. तसा भगवंत आपल्या हृदय मंदिरात स्थिर राहण्यासाठी आपली वृत्ती, आपलं अंतकरण हे स्थिर असलं पाहिजे. ते डळमळीत नको आहे. तुम्ही जर एखाद्या विहिरीच्या ठिकाणी, एखाद्या जलाशयाच्या ठिकाणी गेलात, जर वर तरंग येत असतील, ते पाणी स्थिर नसेल, त्या पाण्याचा जर खालचा जो शेवटचा भाग आहे त्या जमिनीचा तो दिसत नाही. पाणी स्थिर असेल, किती खोल असलं तरी त्याच्या तळापर्यंत आपल्याला खालची जमीन सूर्यप्रकाशाने स्पष्ट दिसते. म्हणून आपल्या हृदय मंदिरामध्ये काही दोष आहेत, काही मल आहेत, विक्षेप आहेत, आवरण आहेत. ते विषयाचे असतील, लालसेचे असतील, संसाराचे आसक्तीचे असतील. तुम्ही मायेच्या चरणाला घट्ट पकडलेलं असेल, हे सगळे बंधन तुमच्या हृदय मंदिराच्या वृत्तीला स्थिर होऊ देत नाहीत. आणि त्यांना बाजूला केल्याशिवाय वृत्ती स्थिर होणार नाही. आणि वृत्ती स्थिर झाल्याशिवाय जी आत्मसिद्धी आहे ती तीर्थव्रत करून सुद्धा प्राप्त होणार नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तीर्थव्रत नेम भावेवीन सिद्धी. ती आत्मसिद्धी, तो आत्मानंद, तो मोक्षाचा परमानंद प्राप्त होण्यासाठी अंतकरणाचा भाव, भगवंताच्या चरणारविंदावरती समर्पित भाव असला पाहिजे. लहान बालक असतं ना, लहान बालक, त्याला आईशिवाय अन्य काही दिसत नाही. त्याला कोणी त्रास दिला तर मी आईला सांगेन. त्याला मैदानात खेळायला नाही दिलं तर तो बाकीच्या मुलाला दम देतो, मी आईला जाऊन सांगेन. म्हणजे त्याच्यासाठी आई मुख्य आहे. आणि त्याच्यावर काही संकट येऊ द्या, त्याच्या मुखात पहिल्यांदा काय येतं? आईचंच नाव येतं. बायकोवर किती प्रेम असलं तरी बायकोचं नाव नाही मुखात येत, कारण आईने आपल्या रक्ताचं दूध करून त्याला पाजलेलं आहे. मग त्याच्या नसा नसामध्ये आईचंच तत्व भरलेलं आहे, म्हणून त्याच्या मुखात आईच येते. आपल्याही नसामध्ये त्या विश्वव्यापक परमात्मा रूपी आईचं रक्तच आपल्या नसा नसात भरलेलं आहे. आपल्या मुखात त्याचंच नाव यायला पाहिजे. त्याच्यासाठी समर्पित भावांत करण्याचा पाहिजे. म्हणून भाव बळे आकळे. आजच्या अभंगाचा मुख्य उद्देश फक्त भाव आहे. पूर्ण प्रवचन भावाच्या भोवती फिरणार आहे. आता तुमचा भाव किती प्रभावित होतोय, किती उच्चंबळून येतोय, त्या भगवंताला किती गवसणी घालू शकतो, हे तुमच्या भावावर अवलंबून आहे. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे, धनावर प्रेम करू नका, संसारावर ते प्रेम करू नका. भगवंतावर प्रेम केलं ना तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. आपला असा भाव आहे की मला संसारातली जी न्यूनता आहे, जे कमी आहे ते प्राप्त व्हावं, म्हणून भगवंताकडे गेल्यानंतर सुद्धा आपण तेच मागतो. काय मागावं हे कळत नाही, म्हणून तुकोबराची मागणी पर अभंग आहे. तुकोबरायने मागणी कोणासाठी? स्वतःसाठी नाही केली, तुमच्या आमच्यासाठी केली. देवा तुला द्यायचे ना, हेच दे. संसार जर मागितला असता तर संसार काय? दुःख रूप आहे, दुःख मूळ आहे. आणि दुःख मूळ संसारामध्ये सुख कसं प्राप्त होईल?
संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस त्या संसारासाठी तळमळ केली तरी सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढे असणाऱ्या संसारात आपण सुख शोधतो. इथेच आपलं भूल होते, चूक होते. म्हणून प्रेम भगवंतावर करा आणि भगवंतावर असं प्रेम करा की नारद सांगतात प्रेम कुणी केलं. कारण कुठल्याही भावाचं बळ किती असावं त्याच्यासाठी आपण काय किलो वजन क्विंटल असं माप वापरत नाही, किलोमीटर वगैरे. मग इतर भक्तांची उदाहरणं देता येतात नाही का. भक्त प्रल्हादाचा किती भाव दृढ होता, कडे लोट केला तरी भगवंतावर दृढ भाव आहे, मुखात हरीचं नाम आहे. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये त्याला टाकलं तरी अंतकरणामध्ये असा भाव आहे. त्या भावामुळे, त्या दृढ श्रद्धेमुळे ते तेल सुद्धा थंड होतं, अग्नी सुद्धा त्याला जाळू शकत नाही. कडे लोट केला तरी तो भगवंताला अलगद जमिनीवर ठेवतो. ही भावाच आहे. गजेंद्राने सर्व शक्तीपणाला लावली. 1000 वर्षे त्या नकराबरोबर, त्या मगराबरोबर युद्ध केलं. पण शेवटी त्या जलाशयातनं कमळ तोडलं आणि भगवंताला समर्पित केलं. तो भाव समर्पित केल्याबरोबर भगवंताने त्याला वाचवलं. द्रौपदीचं वस्त्र हरणाच्या वेळी तिने संपूर्ण शक्तीचा तिने प्रयास केला. तिचे आप्तेष्ट पती, नातेवाईक, गुरुदेव, भीष्माचार्य होते, कृपाचार्य, सर्वांकडे तिने पाहिलं. कोणीच उपयोगाला येत नाही. तेव्हा भगवंतासाठी अर्थक भावाने हाक मारली. त्या भावाच्या बळानेच तिचं वस्त्रहरण नवे नवे तो भगवंत स्वतः वस्त्र झाला. असे अनेक भक्तांची उदाहरण देत आहेत. भाव किती पाहिजे. रोज हरिपाठ आपण जरी गात असलो तरी हरिपाठातला मतितार्थ कळाल्याशिवाय हरिपाठाचा खरा आनंद प्राप्त होणार नाही. हरिपाठाच्या कुठल्या अभंगाचा एक चरण घ्या, अर्धच चरण घ्या, एक टोक घ्या, काळ तुम्हाला खाले द्या. बस त्या हरिपाठाच्या अभंगाच्या एका चरणातला एक भाग जरी, एक शब्द जरी मुखातून आला तरी काळाची ताकद नाही. हे शब्द ज्ञानोबरायांचे आहेत. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, किंवा नित्य सत्य मीत हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. काळाची ताकद नाही दृष्टीने तुमच्याकडे पाण्याची ज्ञानोबरा छाती हात ठेवून सांगतात. पण हा दिव्य भाव आपल्या लक्षात येत नाही, कारण हरिपाठाच्या अर्थापर्यंत आपण जात नाही. म्हणून जे जे वाङ्मय, ज्याची जी साधना आपण करतो त्या साधनेच्या मुळाशी जाऊन त्यातला भाव काय आहे. हरिपाठ सामान्य नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाला गवसणी घातली. 4 वेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरिशी गाती. मंथोने नवनिता तैसे गे अनंता. काय सांगितलं, सगळ्याचं सार सांगितलं. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. अरे सर्वांचं सार आहे हरी, साराचाही सार निचोड आहे हरी. तो निर्गुण निराकार असणार ना, तो सगुण साकार होणारा हरी. हरीचा दुसरा अर्थ सांगितला. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. हरी हरी म्हटल्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच आत्मसिद्धी प्राप्त होते. आजच्या हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात भावे विन सिद्धी. आत्मसिद्धी ही भावाशिवाय प्राप्त होत नाही. किती भाव आहे. तुकोबाराय म्हणतात कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे,
हृदयी प्रगटे रामरूप. त्या हृदयामध्ये रामरूप प्रगट होतं. म्हणून अंतःकरणात रामरूपता प्राप्त होण्यासाठी ते प्रेम महत्वाचं आहे. कंठी प्रेम दाटे, नाही का? प्रेम जेव्हा दाटून येतो ना, ते कंठात येतं, शब्दाला बाहेर पडू देत नाही. तुमच्या मुखातून येणाऱ्या शब्दाला ते दाबून टाकतं ते प्रेम. म्हणून म्हटलंय कंठे प्रेम दाटे, नयने निरलोटे. आणि अशी अवस्था त्या भावाने जेव्हा हरिभजनात प्रगट होते, तेव्हा हृदय प्रगटे रामरूप. म्हणजे ती रामरूप अवस्था हृदयात प्रगट झालेली असते. तो भगवंत हृदयात धारण झालेला असतो. त्याचं मुख्य भाव म्हणजे प्रेम आहे. आणि ते प्रेम, भगवंताचं प्रेम आपल्या साधकाच्या हृदयात जेव्हा प्रगट होतो, तेव्हा तो भगवंतच त्या प्रेमाच्या रूपाने प्रगट झालेला असतो. त्या भावाच्या रूपाने तो प्रगट झालेला असतो. म्हणून हा भाव फार महत्वाचा आहे. आणि तो भाव प्रगट झाल्यानंतर, जसं पाऱ्याचं उदाहरण दिलं, पारा फार दुर्मिळ आहे आणि त्याला जमिनीतून प्राप्त करण्यासाठी खूप साहस करावे लागतात. तसे साधक सायास करतो, पण तो भगवंत प्राप्त होत नाही. याचा अर्थ त्याचा भाव कमी पडतो. पाऱ्याचं उदाहरण का दिलं? पारा प्राप्त करण्यासाठी किती कष्ट लागतात हे ज्ञानोबरायला ज्ञात आहे. आम्हाला त्याचं ज्ञान नाही, बरोबर? म्हणून पारा प्राप्त करण्यासाठी खूप सायास, खूप मेहनत घ्यावी लागते. आणि ते प्रयत्न करूनही जर पारा प्राप्त नाही झाला तर ते प्रयत्न काय होतात? व्यर्थ जातात. तसे तुमचे आयुष्यभर केलेले प्रयत्न करूनही जर भगवंताची प्राप्ती प्राप्त नाही झाली, आत्मसिद्धी प्राप्त नाही झाली, तर तुमचे प्रयत्न व्यर्थ जाऊ नयेत. म्हणून ज्ञानोबरायला साधकाबद्दलचा जो कळवळ आहे, मग ते सांगतात, हे साधका, भाव बळे आकळे. त्या भावाने त्या भगवंताला प्राप्त केला जाऊ शकतो. मग तो भगवंत कसा आहे? तो जेव्हा जेव्हा आकाराला येतो तेव्हा तो अवतार धारण करतो. मग त्याचं रूप आपण डोळ्यासमोर आणतो. त्या सगुण साकाराची आपण उपासना करत असलो तरी तो भगवंत त्याचं खरं स्वरूप आहे, ते निर्गुण निराकार आहे. ज्याच्या ठिकाणी तिन्ही गुण नाहीये, गुणातीत आहे, असा तो भगवंत तुमच्या आमच्या हृदयात प्राप्त होण्यासाठी आपल्याला सुद्धा गुणातीत अवस्थेत जावं लागेल. म्हणून ती गुणातीत अवस्था गुरुची उपासना केल्याने प्राप्त होते. कारण संत काय करतात? आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपणासारखे करतात म्हणजे काय करतात? संत हे गुणातीतच असतात, ते भगवंताचेच रूप असतात, पण त्यांनी सामान्य रूपाने आपल्यामध्ये ते प्रगट असले तरी त्यांचा देह सुद्धा सामान्य नसतो. त्यांचा देह कसा असतो? दिव्य असतो. 6वा अध्याय आपण ज्ञानेश्वरीचा वाचतो ना, त्याच्यामध्ये त्या दिव्य देहाचं वर्णन आलेलं आहे. तो मारुत देह असा आहे की त्या दिव्य देहाने त्याला अप्रगटही होता येतं, अदृश्य होता येतं आणि प्रगटही होता येतं आणि अदृश्य रूपाने तिन्ही ताळात भ्रमण करता येतं. अशी दिव्यता प्राप्त होते, ती गुरुच्या सेवेने प्राप्त होते, ते हरिनामाने प्राप्त होते, ती भावाच्या बळाने प्राप्त होते. आणि तीच अवस्था तुकोबारायाची होती. म्हणून तुकोबाराय वैकुंठाला गेले, कारण दिव्य देह घेऊन जाता येतं. ज्ञानोबाराय आजही समाधीमध्ये, ज्ञानोबाराय आजही समाधीत काय करतात? कीर्तन करतात.
समाधी बैसला कथा कीर्तन करीत नाही का बाबा बाळचंदो समाधी बैसला निर्वाण. मग ज्ञानोबा आजही कीर्तन करतात, पण त्यांची ती अवस्था आहे दिव्य अवस्था आहे. पण पाठीमागच्या काळामध्ये मामासाहेबांच्या काळात त्या समाधीवर काही बाहेरच्या देशातले लोक आले होते, आपल्या देशातले काही लोक होते. ज्या लोकांना संशय होता ज्ञानोबा समाधीत आहेत किंवा नाही, वारकऱ्याची अंधश्रद्धा आहे का खरोखर श्रद्धा आहे का शुद्ध भाव आहे, या ठिकाणी विज्ञान आहे या ठिकाणी ज्ञान आहे का अज्ञान आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी काही मशनरी आणून त्या समाधीवर ठेवून आतमध्ये ज्ञानोबा आहेत का हे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यानंतर 300 वर्षांनी नाथबाबा समाधीमध्ये गेलेले आहेत. म्हणून तो जो दिव्य देह आहे ती दिव्य रूपता संताच्या ठिकाणी असते. वैकुंठवासी भगवान बाबांच्या जीवनामध्ये अशी काही घटना घडल्या. पाथर्डीला त्यांना एसटीत घेतलं नाही कंडक्टरने, गाडी फुल भरलेली होती आणि पुढे चहा पाण्यासाठी काही 30 किलोमीटर अंतरावर ते करंजी गावामध्ये गेल्यानंतर गाडी थांबली. बाबा त्या ठिकाणी परत त्या कंडक्टरला विनंती करतात मला गाडीत घे. कंडक्टरला वाटलं हा दुसरा कोणी माणूस असेल. लोक सांगत होते अरे तेच बाबा आहेत, बाबांना तू गाडीत घे. आता कंडक्टर साहेब जुन्या काळातले पोलिसाला पाहून लोक लांब पळून जायचे, दूर लपून बसायचे. मग त्या काळातल्या कंडक्टर साहेबांना सुद्धा लोक घाबरायचे. आता सारखा काळ नव्हता, तरी त्यांना विनंती करून त्यांनी गाडीत घेतलं नाही. पुन्हा पुढे डोंगर लागतो, करंजीचा घाट लागतो, त्या घाटामध्ये गाडी चालू होती. बाबा त्या गाडीच्या पुढे उभारून हात दाखवत होते. बाबा त्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं ह्या बाबाला मी पाथर्डीत पाहिलं, करंजीत पाहिलं, इथेही पाहतोय. त्यांनी गाडी खाली उभं करून खाली उतरला, बाबाचं दर्शन घेतलं, बाबाला गाडीत घेतलं. ही दिव्यता साधूच्या ठिकाणी असते. आजही असे साधू आहेत जे बघा पाठीमागे कार सेवा झाली, किती साली झाली? 95-96 ला का 92 ला कार सेवक अयोध्येला गेले. संपूर्ण भारतातून लोक गेले आणि म्हणले जे जुना ढाचा होता तो पाडून टाकायचा, तिथे राम मंदिर निर्माण करायचं. आणि साधू लोकांची धरपकड चालू झाली, गोळीबार झाला. त्यात 10-12 कारसेवक आपल्या प्राणाला मुकले, रामासाठी बलिदान दिलं त्यांनी. पण त्या साधूमध्ये एक मोठा साधू होता आणि त्याचे खूप शिष्य होते. मग त्यांच्या मागं ते 1000-400-500 शिष्य चाललेले. आणि मग त्या सुरक्षा रक्षकाने असं ठरवलं ह्या साधूला पकडलं, हे सगळे शिष्य पेक्षा ह्या साधूलाच पकडायचं म्हणले. ते साधूला पकडायला गेले आणि ते साधू अदृश्य झाले. अजून काय अंतर परत ते साधू दिसले, हे धावत धावत तिथे परत त्याला पकडायला गेले, परत ते परत अदृश्य व्हायचे. आजही असे साधू आहेत. प्रत्येक काळामध्ये भगवंत साधूच्या रूपात असतोच, हे लक्षात असू द्या. आजही भगवंत साधूच्या रूपामध्ये आहेत, पण आपल्याला ते ज्ञान नसल्यामुळं त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी जी आहे ही सामान्य दृष्टी असते. सामान्य दृष्टीला दिव्यता जाणवत नाही. म्हणून दिव्य ध्याने धारण असलेले साधूला सुद्धा आपण सामान्य समजतो. आणि साधू आपल्या जवळून गेला तरी आपण त्याला ओळखत नाही. म्हणून म्हटलंय साधूची भेट दुर्लभ आहे. साधू तेच साधूच्या रूपात गुरुदेव आपल्याला उपदेश करतात. म्हणून गुरुदेवाकडे पाहण्याची सुद्धा आपली दिव्य दृष्टी असली पाहिजे. गुरुदेव साक्षात भगवंत आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु प्रत्यक्ष परब्रह्म आहे. ज्ञानोबराय म्हणतात सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी. निवृत्तीच्या चरणावर सर्व तीर्थ आहेत. का आहे की सर्व तीर्थाच्या ठिकाणी हा एक भगवंतच अनेक रूपाने नटलेला आहे. म्हणून त्या तीर्थाच्या ठिकाणी असणारा जल सुद्धा भगवंत आहे. तीर्थाच्या ठिकाणी मूर्ती रूपात असलेला भगवंत तो प्रत्यक्ष भगवंत आहे. म्हणून हा दिव्य भाव तीर्थाच्या ठिकाणी असल्यानंतर त्या तीर्थाच्या
उपासनेने आपल्यामध्ये सुद्धा तीच दिव्यता प्राप्त होत असते. म्हणून भगवंताच्या ठिकाणी पाहत असताना दिव्य भाव असला पाहिजे. यथा ब्रज गोपिका नाम, गोपींनी जे भगवंतावर प्रेम केलं ते वृक्षामध्ये, दगडामध्ये, गायीमध्ये, प्रत्येक कर्म करताना कर्मामध्ये भगवंताला पाहत होत्या. म्हणून आपला सुद्धा असा दिव्य भाव असला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहिलं पाहिजे. मग तो दिव्य भाव अंतःकरणात जागृत झाल्यानंतरच भगवंताची प्राप्ती होते. तो निर्गुण निराकार असणारा, नवे नवे निवृत्ती निर्गुण, निवृत्ती म्हणजे वृत्ती रहित अवस्था झाल्यानंतरच निर्गुण अवस्था प्राप्त होईल. तो भाव प्रगट होण्यासाठी वृत्ती ही वृत्ती रूपावर न राहता निवृत्ती मार्गाने वृत्ती रहित अवस्था जेव्हा होते तेव्हा ध्यान समाधी लागते. तेव्हा भगवंताचं खरं दर्शन होतं. ती आत्मसिद्धी प्राप्त होते. अशी गुणातीत अवस्था प्रत्येकाला प्राप्त होईल. ज्ञानोबराय म्हणतात ती मला प्राप्त झाली आणि तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावी. म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणातला भाव दिव्य असावा आणि चराचरात पाहताना भगवंतच पहा. बाकी जे दिसतं त्या प्रत्येक रूपामध्ये हा दिव्य भाव असला पाहिजे. हा भगवंत सगळ्या रूपात आहे. म्हणून आजच्या अभंगातला भाव हा प्रधान विषय होता. आणि ज्ञानोबरायांनी आणि आमच्या गुरुवर्यांनी जे माझ्या मुखातून वदवलं हे आपल्या सर्वांना ते आकलन झालं असेल असं गृहीत करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. न्यूनते सरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित्वासे. या न्यायाने झालेली सेवा भगवान भोलेनाथाच्या चरणारविंदावर, ज्ञानोबराच्या चरणारविंदावर समर्पित करतो. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. टाळी वाजून 2 मिनिटं भजन करा. विठ्ठला 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 विठ्ठल. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु. अवतार तुम्हा धरा या कारण, अवतार तुम्हा धरा या कारण, अवतार तुम्हा धरा या कारण. उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धरा या कारण, अवतार तुम्हा धरा या कारण, अवतार तुम्हा धरा या कारण. उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा.
गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय आता बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भीमसेन बाबा वामन बाहू जय भगवान बाबा भीमसेन बाबा जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आता विश्वात्मदे देवे तेरे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमत द्यावे पसाय दान जे खळाचे व्यंकटेशांडो त्या सत्कर्मी रती वाटो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे ते विरजाव विश्व सदर सूर्य पाहो जो देवांचे तो ते राहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांड्याळी अनवरत भूमंडळी भेटोतया होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीचे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे आलांचन मार्तंडेचे तापहीन ते सर्वाई सदा सचन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजी जो आदि कृषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्टादृष्टी विजय व्हावे एत म्हणे श्री विश्वेश्वरावो पावो दान पसावो येणे वरदान देवो सुख्या झाला येणे वरदान देवो सुख्या झाला येणे वरदान देवो सुख्या झाला हरि ओम शांती शांती शांती. आता सर्वांनी पुढे टाकून